आज मी इथे 4 ते 5 दिवस टिकणारी मखमल पुरी बनवते आणि आदल्यामधल्या वेळेत काहीतरी मुलांना खायला पाहिजे असतं तर ही पुरी बनवून ठेवा. चवीला जबरदस्त अशी लागते. त्यासाठी इथे मी आधी 1 कप मैदा घेतलाय. किंचितसं मीठ घालायचंय. आता यामध्ये थोडासा येलो फूड कलर मी यामध्ये घालते. ऑप्शनल आहे, नसेल घालायचा नाही घातलात तरी चालेल, पण दिसायला छान दिसते ही पुरी, त्यामुळे मी इथे वापरलेलं आहे. आधी हे सगळं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे. आपला रोजचा जो चमचा असतो ते 2 चमचे मी इथे तूप घातलंय. हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हे आपल्याला तुपाचं मोहन यामध्ये घालायचं आहे. थोडंसं गरम आहे त्यामुळे जपून हे मिक्स करून घ्यायचं. हे तूप या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. या मखमल पुरीला पाकातली पुरी पण म्हणतात. इथे मी आता थोडं थोडं पाणी घालून छान मऊसूत असं हे पीठ मळून घेते. मला यामध्ये थोडासा येलो कलर कमी वाटतोय, त्यामुळे तो मी पाण्यामध्ये थोडा मिक्स केलाय आणि यामध्ये घालते आणि हे मळून घेते. मऊसूत असा मी इथे याचा गोळा मळून घेतलाय. 5-10 मिनिटे भिजायला आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवूया, झाकून ठेवायचं आणि हे भिजतंय तोपर्यंत इथे मी पाक बनवून घेते. 1 कप साखर घेतली आहे, त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. याचं आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचं आहे, म्हणजे ही पुरी चांगली 4-5 दिवस टिकते. पाक जर अलीकडे आला तर पुरीला बुरशी येऊ शकते. वेलची पावडर माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे 2 वेलचीचे तुकडे मी थोडेसे ओपन करून यामध्ये टाकलेले आहेत. पाक तयार होईपर्यंत आपल्या एका बाजूला पीठ पण चांगलं भिजतंय. आता हा पाक मी चेक करून बघते. याची एक तार होतीये, बघताय तुम्ही अशा पद्धतीने. हा पाक एकदम व्यवस्थित असा झालाय. पाक व्यवस्थित होणं गरजेचं आहे, नाहीतर हा पाक किंवा या पुऱ्या जास्ती दिवस टिकणार नाहीत, लगेच खराब होतील. गॅस बंद केला. इथे पीठ चांगलं आपलं भिजलंय. त्यामुळे पुऱ्या तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवते. आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. कणिक थोडीशी एकसारखी करून घेते आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. जेवढ्या साईजच्या पुऱ्या हव्यात त्यानुसार. ही पुरी मी लाटून घेते, पण लाटत असताना अजूनही पीठ किंवा तेल लावलं नाही आहे. पण मैदा आहे त्यामुळे बऱ्याचदा ते सरकत नाही किंवा ती लाटली जात नाही. मग हलकासा मैदा तुम्ही त्याला लावू शकता आणि लाटू शकता. पण याला जास्ती मैदा लावायचा नाही, कारण ही पुरी तेलामध्ये तळताना तो मैदा सगळा तेलात उतरतो आणि तेल खराब होतं. त्यामुळे लागेल तेवढंच हलकंसं तेल पुसून घ्यायचं. एकदम पातळ अशी बघा अशा पद्धतीने मी ही पुरी लाटून घेतली. आता या पुरीला आपल्याला फोर्कनी अशा पद्धतीने होल करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, पुरी तेलामध्ये तळत असताना फुगत नाही. तेल मध्यम गरम असलं पाहिजे, जास्ती तेलाचा ताव नको, नाहीतर पुरी लगेच याला रंग येतो, आतून कच्ची राहते आणि पुरी जास्ती दिवस टिकत नाही कच्ची राहिल्यामुळे. त्यामुळे कमी गरम असलेल्या तेलामध्ये ही पुरी आपल्याला तळून काढायची आहे. गॅस कमीच ठेवायचा आणि दोन्ही बाजूनी थोडीशी भाजली असं वाटलं की मग आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचं आहे. पुरी जेव्हा थोडीशी सॉफ्ट असते तेव्हाच असा फोल्ड करून घ्यायचा आणि छान अशी लो हीटवरती ही आपल्याला पुरी तळून काढायची आहे. अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही किंवा याचा रंग खूप जास्ती डार्क करायचा नाही. म्हणजे मी हलक्याशा याच्या रंगावरतीच मी ही तळून काढते, पण कच्ची पण राहता कामा नये. दोन्ही बाजूनी छान अशी ही तळून घेतल्यानंतर काढून घ्यायची. 3-4 पुऱ्या मी बनवून घेते. लगेच पुरी गार होत नाही, पण पुरी जेव्हा आपण पाकामध्ये टाकतो तेव्हा तो पाक थोडा गरम असला पाहिजे. त्यामुळे आधी मी 3-4 पुऱ्या फक्त बनवून घेते. पाक मी गार झाला होता त्यामुळे तो थोडासा गरम करून घेतला. मिक्स करून घेते. आता या पाकामध्ये पुरी बुडवायची आणि लगेच काढायची. ती पाक लगेच सोक करते, त्यामुळे त्यामध्ये सोक होण्यासाठी ठेवायची गरज नाही आहे. एका बाजूला सरकवली, लगेच दुसरी पुरी त्यामध्ये घालून मी पाकामध्ये घोळवून काढते. एकदम ज्युसी, रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळतील अशा मऊसूत या मखमल पुऱ्या तयार होतात. सगळ्यात शेवटी यावरती मी सुकं खोबरं टाकते. दिसायला आणि खायलाही मस्त लागतात याच्यामुळे. ही मखमल पुरी किंवा पाकातली पुरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.